गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं की पेट्रोल डिझेलची वाहनं न वापरता इलेक्ट्रिक वाहनं वापरा। तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा, वेगवेगळ्या अडचणी, प्रचंड दरवाढ झाल्यामुळे आता नागरिकांचा कल जो आहे तो इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढलेला आहे। आपण आता जळगावच्या अशाच एका ई बाईक शोरूम मध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण ई बाईक घेण्याकडे जो आहे नागरिकांचा कल वाढल्याचं दिसत आहे। गेल्या काही दिवसांपासून जे आहे पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये सलग वाढ होते आहे, तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलचा तुटवडा देखील जाणवल्यामुळे वाहनधारकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना आता नागरिकांचा जो आहे इलेक्ट्रिक बाईक घेण्याकडे जो आहे कल वाढल्याचं चित्र पाहायला मिळतो आहे। आणि कुठेतरी आता ज्या इलेक्ट्रिक दुचाकी आहेत त्यांची विक्री देखील वाढली आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी या शोरूमचे व्यवस्थापक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय सांगणार, काय नेमका कसा परिणाम झालेला आहे? सर, सध्या कसं आहे, पेट्रोल डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत। काल पण काहीतरी पेट्रोलचे दर 2 रुपयांनी काहीतरी वाढलेले आहेत। त्यामुळे जो आहे इलेक्ट्रिक गाडी घेण्यासाठी लोकांचा प्रचंड कल वाढलेला आहे। त्यामुळे सर सध्या असं झालेलं आहे की मागणी भरपूर प्रमाणात असल्यामुळे पुरवठा जो आहे तो व्यवस्थित नाही होऊन राहिला आहे आणि ग्राहकांची मागणी भरपूर वाढलेली आहे इलेक्ट्रिक वाहनांकडे। आणि त्या संदर्भात मोदी साहेबांनी पण आवाहन केलेलं आहे की पेट्रोल डिझेलचा जो वापर आहे तो कमीत कमी करा, ईव्हीकडे जास्ती म्हणजे वळा। तर त्यामुळे लोकांचं ईव्हीकडे जास्ती सध्या तरी अट्रॅक्शन होऊ लागलं ईव्ही व्हेकलकडे। सर, आपण आता पेट्रोल डिझेलचे क्रायसिस सुरू झाले त्याच्या आधीचा जर विचार केला तर आपला किती गाड्यांचा रोजची विक्री होती आणि आता किती गाड्यांनी वाढलेली? सर, सरासरी आमची महिन्याची अगोदर जी विक्री होती ती जवळपास 200 गाड्यांची होती, पण आता सर डायरेक्ट मागणी डबलची झालेली आहे। हो, दुप्पट मागणी झाली। दुप्पट मागणी झालेली आहे। मग सर, जेवढी मागणी वाढली तेवढा तुम्हाला कंपनीकडून गाड्यांचा पुरवठा होतो की वेटिंग येत? नाही सर, पुरवठा व्यवस्थित नाही होते कंपनीकडनं, कारण की सर मागणी वाढल्यामुळे भरपूर कस्टमर लोकांना वेटिंग आहे, जवळपास 15-20 दिवस। काही काही कस्टमर लोकांना 1-1 महिन्याची पण वेटिंग आहे सर, काही ठराविक मॉडेलसाठी। सर, ह्या क्रायसिसमुळे जे आहे ग्राहकांचा कल वाढला आणि बुकिंग वाढली, विक्री वाढली, त्याच्यामुळे कुठेतरी तुटवडा जाणवतोय का ई बाईकचा आपल्याकडे? हो, बिलकुल। कारण कसं आहे सर, मागणी वाढली तर सर कस्टमर लोकांचे जे आहे डिमांड्स पण वाढलेले आहे आणि जो कंपनीकडनं येणारा जो सप्लाय आहे तो त्यामुळे तो कमी पण झालेला आहे, कारण की कंपनीला कसं आहे ऑल ओव्हर पॅन इंडियामध्ये सप्लाय करावं लागतं। किमतींमध्ये कुठे वाढ झाली का सर? गाड्यांच्या ज्या किमती होत्या सुरुवातीला 1 ते 1.5-2 लाखापर्यंतच्या गाड्या होत्या, त्या किमतींमध्ये काही वाढ झाली का? नाही, सध्या सर किमतीमध्ये तर काही वाढ नाही झाली, एक नॉमिनल 2 ते 2.5 हजार रुपयांनी वाढ झालेली आहे। तर अशा पद्धतीने आता पेट्रोल डिझेलच्या समस्या, पेट्रोल डिझेलमध्ये होणारी सातत्याने वाढ, तर दुसरीकडे नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन, या तिघही गोष्टींचा सकारात्मक परिणाम जो आहे झाल्याचं पाहायला मिळत असून इलेक्ट्रिक बाईक जे आहे घेण्यासाठी जे आहे नागरिकांचा कल वाढलेला आहे। गेल्या महिनाभरापूर्वीचा जर विचार केला तर 200 बाईकची विक्री केली जात होती, मात्र आता ही विक्री दुपटीने वाढली आहे। मात्र मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याने जळगावच्या बाजारामध्ये कुठेतरी इलेक्ट्रिक बाईकचं जे आहे तुटवडा जाणवत असल्याचं आपल्याला व्यवस्थापकांनी सांगितलं आहे। त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या समस्येमुळे जे आहे किंवा दरवाढीमुळे जे आहे, मोदींच्या आवाहनामुळे जे आहे ग्राहकांचा आता इलेक्ट्रिक बाईक घेण्याकडे, इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडे कल वाढल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।